नमस्कार. साधना साप्ताहिकाच्या ऐवज या व्हिडिओ मालिकेत डॉक्टर राजन हर्षे यांची मुलाखत आपण घेतोय. 2 भागात ही मुलाखत होते. पहिला भाग पूर्ण झालेला आहे. पहिल्या भागामध्ये डॉक्टर राजन हर्षे यांचा पुणे ते पॅरिस व्हाया दिल्ली हा प्रवास आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता दुसरा म्हणजे मुलाखतीचा उत्तरार्ध या भागामध्ये आपण दिल्ली ते दिल्ली व्हाया हैदराबाद आणि अलाहाबाद असा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सर, आता पहिलाच प्रश्न माझा असा की तुम्ही पॅरिसवरून पुन्हा दिल्लीला आलात. पॅरिसमध्ये तुम्ही PhDचा भाग म्हणून 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ राहिलात आणि नंतर PhDचं अगदी अखेरचं उरलेलं काम दिल्लीमध्ये येऊन तुमचे जे गाईड होते त्यांच्याबरोबर तुम्ही पूर्ण करणार होता. आणि त्याचवेळी दुसरं तुम्ही कारण असंही सांगितलं की तुमची वर्गमैत्रीणच असलेल्या व्यक्तीशी तुमचा विवाह पण ठरणार होता आणि दोघांनाही एकत्र राहण्यासाठीचं योग्य ठिकाण, अशी काही कारणं होती. तर तुम्ही पॅरिसवरून परत दिल्लीत आलात तर एका बाजूला PhD पूर्ण करणं आणि दुसऱ्या बाजूला विवाह आणि पुढचं आयुष्य, म्हणजे दोन्ही आघाड्यावर, कामाचं ठिकाण आणि घर, तर या आघाड्यावर तुम्ही जे काही त्यावेळी तुमचं चिंतन मंथन सिंथेसिस झालं, निर्णय प्रक्रिया झाली, ती काय होती? काय नाही, मला काही करून दिल्लीला आल्यावर JNUमध्ये शिकवायची इच्छा होती पहिल्यांदा. आणि बोलवलं गेलं म्हणून मला आनंदच झाला म्हणून मी तिथं गेलो. आणि दुसरं मला लग्नही करायचं होतं, ह्याच वर्गमैत्रिणीशी करायचं होतं, कारण आम्ही 5 वर्ष एकमेकाचे मित्र होतो, आजही मित्र होतो. मैत्री आमची चांगली आहे, बायकोपेक्षा मैत्रीणच आहे ती. तर त्याच्यामुळं आल्यावर मी तिला प्रपोज केलं आणि ती हो म्हणली आणि लग्न 6 महिन्यांनी त्याच्यानंतर झालं. त्याच्या आधीच JNU मी शिकवायलाही लागलो, MPhil शिकवायला लागलो. आणि JNUचं मात्र काम करायची पद्धत माझ्या गुरुजींची, माझ्याबरोबर अनिरुद्ध गुप्तांची, ती काय तितकीशी मला रुचली नाही. त्यांचा स्वभाव तेव्हा ते विचित्र झाले होते. कुठंतरी माझ्यावरतीने एक मोठी फेवर केली असं ते वागायला लागले. त्या अशा वागण्याचा मला त्रास व्हायला लागला. बाकी एक शिक्षक म्हणून ते अतिशय उत्तम होते. त्यांनी मला पुन्हा पुन्हा आपले ड्राफ्ट कसे नापसंत करायचे शिकवलं, ही मोठी शिकवण झाली. त्याच्यामुळे मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा राहायला कधीही कंटाळत नाही, त्यांची मला देणगी आहे. दुसरं, मला नेहमी असं वाटतं की ते इतके ऑब्जेक्टिव्ह असायचे की एखादा विषय आपण कसा एक्सरे जसा बघितला जातो तसं ते एक्सरेकडे बघायला शिकवायचे. विषय हा म्हणजे एक्सरेकडे बघणंच आहे. आपले प्रेज्युडिसेस, आपल्या भावना त्यात ओतायच्या नाहीत आणि कसं दिसतंय ते आपण आहे तसं बघायचं. आणि त्याच्यामुळे इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन ऑट टू, आणि ते त्यांच्याकडनं मी शिकलो. तर ह्या 2 गोष्टी शिकलो. आणि पुढंसुद्धा जेव्हा मी गेलो JNU सोडून बाहेर, PhD झाली माझी, त्याच्यानंतरचं अनेक वर्ष आमचे संबंध टिकले. मला अनेक वेळा माझ्या चांगल्या लेखाबद्दल त्यांनी पुष्कळ शाबासकी दिली. तेव्हा असे ते अप्स अँड डाऊन्स असलेले संबंध होते. त्यात लव हेट होतं, त्यात गुरुप्रेम होतं, त्यात काही राग होता, लोभ होता, त्यांच्या बाजूने थोडंसं मत्सर होता. अशा खूप कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, त्या माझ्या पुस्तकात आलेल्याच आहेत सगळ्या. आणि असं दिल्लीला आलो, राहिलो, तिथं शिकवलं. JNU पुढं देशबंधू कॉलेजमध्ये शिकवलं थोडे दिवस, दिल्ली युनिव्हर्सिटीच्या. आणि नंतर मला हैदराबादमध्ये नोकरी मिळाली. आणि मग मी हैदराबादला यायचं आम्ही दोघांनी ठरवलं, कारण माझ्या बायकोचं माहेर बंगलोरचं आहे आणि मी पुण्याचं होतो. तेव्हा मग आम्हाला वाटलं की आमच्या दोघांचे आईवडील म्हातारे होत चाललेत, तर आपण त्यांच्या जवळ असावं. आणि हैदराबाद ही अशी मध्यवर्ती जागा होती की त्यांना भेटायला कधी जाता येईल लोकांना, आपल्या आईवडिलांना. अशा दृष्टीने आम्ही दिल्ली सोडली. तुम्ही आता उल्लेख केलात की तुमची पत्नी गीता गौरी ती तुमची अजूनही मैत्रीणच आहे असं तुम्ही मानताय. JNUमध्ये होता त्याही वेळी 5-1 वर्ष, म्हणजे जवळपास 50 वर्षाची तुमची मैत्री आहे. 71 जवळपास 73 वर्ष, सॉरी 53 वर्षाची मैत्री आहे. हां, तर जवळपास 50हून अधिक वर्षाची तुमची मैत्री आहे. हो. तर 2 वेगवेगळ्या भाषेतून तुम्ही आलेला, त्यांची कन्नड मातृभाषा, तुमची मराठी मातृभाषा, त्यांचा इकॉनॉमिक्स सारखा सब्जेक्ट आणि तुमचा पॉलिटिकल सायन्स. तर तुमच्या या मैत्रीबद्दल काही सांगता येईल का, की काय बौद्धिक स्वरूपाची मैत्री होती, काय चर्चा होतात, काय आदानप्रदान होतं? खरं सांगायचं पुष्कळच आमच्या आयुष्यात आम्ही एकमेकाला मदत केली आणि एकमेकापासून शिकत गेलो. म्हणजे तिचं कुठलंही पुस्तक, तिने सुद्धा पुष्कळ पुस्तक लिहिली आणि चांगल्या दर्जेदार पुस्तक लिहिली. त्यातली प्रत्येक ओळ मी वाचलेली आहे. आणि ती माझं सगळं लिखाण नेहमी इंग्रजीमधलं असतं ते सगळं वाचून काढते.
फक्त काय म्हणतात त्याला, बाकी आमच्या दोघांचे इंटरेस्ट अनेक आहेत, कारण आम्हाला पुष्कळ कॉमन मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. नाटकात, सिनेमात सगळ्यात आम्हालाही दोघांना रस आहे. आम्ही दोघं बॅडमिंटन खेळत असो, ती माझी मिक्स डबल्समध्ये पार्टनर होती. सेमीफायनलपर्यंत आम्ही गेलो आणि पुढं हारलो, पण तो प्रश्न वेगळा आहे. मग अशा अनेक गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आम्हाला एकमेकांचं आकर्षण वाटलं. पण मी अगदी आता इतके वर्ष, 50 वर्षाहून जास्त काळ झाल्यावर नक्की एक गोष्ट सांगू शकतो की माझी जी चूक झाली ती मी कन्नडा चांगली शिकलो नाही आणि तिलाही मराठी चांगली शिकवली गेली नाही. तेव्हा ह्या भाषेमुळं जो असा संकोचलेपणा येतो किंवा भाषेमुळं जे गुदमरल्यासारखं होतं ते माझ्या आयुष्यभर मला वाटलं. माझ्या घरात मी मराठी व्यवस्थित बोलू शकलो नाही आणि लिहिण्याचा सराव कमी झाला. ही मग अशा लग्नातली मोठी एक अडचण असते. पण बाकी आयुष्यभर मी एक मैत्रीण म्हणून मला ती सगळ्यात प्रिय वाटली आयुष्यभर आणि म्हणून माझी 2 पुस्तकं मी तिला अर्पण केलेली आहेत. तेव्हा नाही, पण तुमच्या या बोलण्यातून एक चांगला धडा, ही मुलाखत जे कोणी ऐकतील आणि भिन्न भाषेतून आलेले जे कोणी जोडीदार असतील, कपल्स असतील, ते एवढं तरी म्हणतील की राजन हर्षे यांच्यामुळे आम्हाला सुरुवातीलाच कळलं की आपण परस्परांच्या भाषा खूप चांगल्या शिकून घ्याव्यात, त्यामुळे ती मैत्री, प्रेम जे आहे ते अधिकाधिक वृद्धिंगत होईल. त्यामुळे तुम्ही हा खूपच महत्त्वाचा मुद्दा मांडला. आता आपण पुढे येऊ. साधारणतः 3-1 वर्षांचा कालखंड तुम्ही दिल्लीमध्ये राहिलात, पॅरिसवरून परत आल्यानंतर, आणि तुम्हाला दिल्लीतच राहायची इच्छा असणार हे स्वाभाविक होतं. तुम्ही आता एक कारण सांगितलं की हैदराबाद आम्ही निवडलं. दोघांचे आई वडील वृद्ध व्हायला लागलेले होते किंवा होणार होते, जाणं येणं सोयीचं जाईल. तरीही हे एक कारण तर होतंच, मात्र दिल्लीने तुम्हाला आणखी काही वेगळ्या अपेक्षा भंग केला, काही दुःख दिलं आणि दिल्लीपासून दूर जावंसं वाटलं, असं काही होतं का? अपेक्षा भंग तो होताच. मला स्वतःला त्याच्यात स्टॅग्नेट झाल्यासारखं वाटायला लागलं दिल्लीमध्ये. एक तर मी JNU बोलवून घेऊन मला नोकरी कायमची न दिल्यामुळे अपमान वाटला, आणि दुसरं म्हणजे दिल्लीची जी माझी नोकरी होती ती कॉलेजची नोकरी होती, त्यात मला रस वाटत नव्हता एवढा. कारण मला माझ्या क्षमता माहिती होत्या पुष्कळ जास्त आहेत. त्या BA लेवलला शिकवत बसण्यात मला एखादा सेमेचा तास द्यायचे आणि ते मी मोठी फेवर केल्यासारखं, तेव्हा मला ते नको होतं. मला प्रॉपर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर व्हायचं होतं, म्हणून मी हैदराबादला गेलो. आता हैदराबाद हे त्यावेळी मला असं वाटतं की नव्यानेच केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा त्याला मिळालेला असेल. सुरुवातच ती होती. तर तुम्ही आला त्यावेळी हैदराबाद विद्यापीठाला कदाचित केंद्रीय विद्यापीठाला कॅम्पस पण नसेल, प्राध्यापक शिक्षक नवीन असतील. तर सुरुवातीचे दिवस कसे होते? विशेषतः तुम्हाला एका बाजूला JNUमधून आलेले हे प्राध्यापक, पॅरिसमध्ये जाऊन आलेले, PhDला एक वेगळं ग्लॅमर आहे, त्यामुळे हैदराबादमध्ये एक वेगळ्या प्रकारचा तुमच्याविषयीचा आदर किंवा दरारा हा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असेल आणि एक वेगळ्या प्रकारची असूया पण असेल. तर विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही वर्गाच्याकडून, दोन्ही घटकांच्याकडून सुरुवातीच्या काळात तुम्हाला कसा रिस्पॉन्स मिळाला? मी गंमत सांगतोय, पहिल्यांदा जेव्हा हैदराबाद सुरू झालं तेव्हा खरं म्हणजे गुरुबख्श सिंग नावाचे आमचे कुलगुरू होते, ते इतके उत्तम होते की त्यांनी जगातली फार चांगली चांगली माणसं आणली होती. मीच काय, अनेक माझ्यासारखे आणले होते. तेव्हा आमचा मोठा एक ग्रुप होता, जे अनेक तरुण तरुणी सगळे होते शिकवणारे. ते बाहेरच्या देशात खूप फिरले होते, शिकले होते. तेव्हा मी त्यातला एकटा नव्हतो, आम्ही अनेक होतो. त्याच्यामुळे कोणालाही माझ्या जर आशा वाटली, ती सगळी टॅलेंटेड माणसं होती आणि सगळे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये बघा तर मोठीच माणसं होती. म्हणजे इंग्लिशमध्ये नागराजन, मीनाक्षी मुखर्जी, विश्वनाथन, शिवकुमार, मीना अलेक्झांडर, अरविंद कृष्ण मल्होत्रा, फिलॉसॉफीमध्ये रामचंद्र गांधी, सुरेशचंद्र, मोठालीच माणसं सगळीकडे होती. म्हणजे कुठंच असं वाटत होतं मला असं वाटत होतं की केवढे मोठाले माणसांच्यावर आपण काम करतोय, असं काही हे झालं नाही. आणि पहिले काही आणि आमच्या डिपार्टमेंट खुद्द प्रोफेसर मसालदान जे व्हाईस चान्सलर होते, दुसरे चंद्रशेखरराव ते लंडन स्कूलचे PhD होते, तर सगळीकडे चांगलीच माणसं होती. त्याच्यामुळे पहिली 5 वर्ष अतिशय सुखाची गेली. त्यात मी खूप शिकलो. जरी लायब्ररी चांगली होती तरी आम्ही केली चांगली, कारण आमच्याकडे फंड होते. काम मी मनापासून उत्साहाने केलं, कारण प्रत्येक वेळा मला जेव्हा मी लेख लिहित असे तेव्हा आमच्या तिथले प्रोफेसर मसालदार होते, सगळ्या डिपार्टमेंटला पार्टी द्यायचे. एखादं मला पब्लिश झाला लेख की सगळ्या डिपार्टमेंटला पार्टी. तर त्याच्यामुळे एक मोठं इन्सेंटिव्ह मिळायचा, खूप कौतुक होत होतं. आणि आम्ही एक नवी संस्था बांधतोय जी JNUपेक्षा चांगली होऊ शकेल असा आम्हाला सगळ्यांना आत्मविश्वास होता. त्याच्यामुळे हैदराबादचे पहिले काही वर्ष अतिशय सुंदर गेली. विद्यार्थ्यांच्याकडून काय रिस्पॉन्स होता? विद्यार्थ्यांच्याकडनं पहिल्यांदा रिस्पॉन्स चांगलाच होता, पण नंतर मला काही काही गोष्टी कळालेल्या. एक ग्रामीण भागातले जे विद्यार्थी येतात किंवा जे काय म्हणतात त्याला, ते हैदराबादचे सुद्धा,
तर त्यांचं तिथं मी काय म्हणतात त्याला एवढं उदार वातावरण नसल्यामुळं त्या लोकांना आमच्याबद्दल संशय असा वाटायचा. मी आणि मीला अलेक्झांडर पुष्कळ सिगरेट ओढत बसायचो. तर मग एक स्त्री प्राध्यापिका आणि प्राध्यापक पायऱ्यावर बसून सिगरेट ओढतात हे त्यांना कल्चरल शॉकसारखं वाटत असे. हा एक भाग होता. दुसरं म्हणजे जसं सगळं काय म्हणतात त्याला हैदराबादचं तसं एका अर्थाने त्या मागासलेलंच होतं. अनेक तऱ्हेने महिलांना अडचणीच होत्या पुढे जाण्यासाठी. तर ते काय त्यांना वाटतं ते आम्हाला समजत नव्हतं ना आम्हाला ते काय करायचं असतं त्यांना समजतं असा भाग होता कम्युनिकेशनचा. आणि त्यातूनच पुढं मग काय पुढच्या काही काळात मग प्रांतीयवाद फार चोपळा वाढायला लागला. आणि मग प्रांतीयवादामुळं जी माणसं अशी कॉस्मोपॉलिटन होती इंटरनॅशनल होती ज्यांना मग बाहेर स्थान होतं त्यांना असं वाटायला लागलं की आपण इथं कशा वेळ खर्च करायचा. तेव्हा ते हळूहळू जायला लागले. पण मी मात्र ठाम तिथं राहायचं ठरवलं आणि येईल त्या परिस्थितीला सामना करून काही करून हे चांगलं विद्यापीठ उभं करायचं या दृष्टीने मी काम केलं. पुढं मला अशा संध्या आल्या जायच्या हैदराबाद सोडून पण मी कधीच ती घेतली नाही कुठली संधी. तुम्ही तिथं कोणत्या वर्गाला विद्यार्थ्यांना जे काही शिकवत होता ते काय स्वरूपाचं होतं आणि तुम्ही नंतर PhDचे गाईड पण झाला असाल तर ते दोन्ही प्रकारचे विद्यार्थी रुटीनमधलं शिकवणं आणि PhDचे गाईड म्हणून. तर दोन आहेत. एक मला असं वाटतं PhDला MAला मी शिकवलं त्यात इंडिया इन वर्ल्ड अफेअर्स आफ्रिका इन वर्ल्ड अफेअर्स इंटरनॅशनल पॉलिटिक्स थिअरी पॉलिटिकल थिअरी असे विषय शिकत होतो. आणि शिक्षक मी मूळचा असा नव्हतो खरं सांगायचं. पुढं मी स्वतःला इव्हॉल्व केलं. एखादं रिसर्च आर्टिकल वाचून जसं मनुष्य ते समराईज करतो तसं माझी भाषणं पहिल्यांदा असायची. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं शिकवणं वेगळ्या तऱ्हेचं होतं जेव्हा मी नवा होतो तेव्हा. पण पुढं असं व्हायला की विद्यार्थ्यांचा माझा इतका स्नेह वाढला आणि मी त्यांच्यात इतका सबरच झालो की मी माझ्या सगळ्या रिसर्चच त्यांच्याशी बोलताना करत असे. माझे लेख त्यांना वाचायला देत असे किंवा असे प्रश्न काढत असे ज्याच्यामुळे आम्ही सगळे शिकत असू. आणि शिकवताना मी रिसर्च करायचा आणि लिहिताना मी शिकवीत असे. हा फरक 20 वर्षानंतर तर मला जाणवायला लागला. म्हणजे अधिकाधिक सोपं करून आपला विषय पुढं वाचकापुढं मांडण्याची सवय मला लिहिताना लागली. ती मी 20 वर्षानंतर मी 15-20 वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर. आणि वर्गात जाऊन रिसर्च करण्याचा प्रकार मग तिथं अशा अनुभवामुळे होत गेला. आणि मी असं म्हणेन की काही लोकांना माझ्या शिकवण्याबद्दल ज्या तक्रारी होत्या त्यांनी तोंडावर सांगितल्या तेव्हा मी स्वतःला इम्प्रूव्ह करायचा सारखा प्रयत्न केला. कारण कधीकधी आपल्या हातनं आपलं एलिटिस्ट आपलं असं वागणं असतं त्याच्यामुळे लोकांना वाईट वाटतं. ते मी कधी वाईट वाटून दिलं नाही. आणि प्रत्येकाला मी नेहमी सांगायचो सगळ्यांना इथं समान संधी समानच वागणूक मी देईन पण फेवर मात्र कोणाला करणार नाही. प्रत्येकाला तेवढंच काम करायला लागेल. हा भाग माझ्या ह्याच्यात होता. आणि अगदी शेड्यूल ट्राईब्स OBC कोणी असो त्या कोणाला मी खरं तेच बोललो. खोटं बोलायचं मला माहीत सवय नाही. आणि मला असं वाटतं की जी संधी प्रत्येकाला मिळते त्यांनी चांगला फायदा करून घ्यावा आणि केवळ जातीच्या आधारावर राजकारण करून युनिव्हर्सिटीचं वातावरण खराब करावं असं मला वाटत नाही. त्याला मी कायम दणदणीत विरोध केला. तुम्ही तिथे शिकवत असताना तुम्हाला अधूनमधून किंवा काही प्रसंगाच्या निमित्ताने तुम्हाला शिकवणारे जे कोणी शिक्षक असतील मग ते प्राथमिक असतील माध्यमिक असतील कॉलेजमधले असतील किंवा अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतील असे कोणीतरी शिक्षक आठवत होते का किंवा त्यांचं आपल्यावर या प्रकारचं ऋण आहे या विद्यार्थ्यांना शिकवताना किंवा प्रभाव आहे असं काही जाणवत होतं का? असं जाणवलं 2 शिक्षकांच्याबद्दल मला वाटतं. बापट सर आणि अनिरुद्ध गुप्ता दोघांचं. त्यांच्यासारखं मायामध्ये पुष्कळ ते शिशिर गुप्ता म्हणून एक होते. ते शिक्षक कमी होते पण त्यांच्या लिखाणाचा मायावर प्रभाव पुष्कळ झाला. पण अनिरुद्ध गुप्ता आणि बापटांचा अनिरुद्ध गुप्ता ऑर्गनाइज भाषण पुष्कळ सुंदर करायचे आणि बापटांच्यामध्ये फ्लॅशेस ऑफ ब्रिलियन्स होते पुष्कळ. ते डिसऑर्गनाइज वाटायचं पण मध्येच ते काहीतरी असं बोलायचं ते जगा वेगळं असायचं. त्या दोन्हीचा परिणाम झाला. पण मी स्वतः ना बापट होतो ना अनिरुद्ध गुप्ता होतो. मी स्वतः बीम होतो. आणि माझी एक शुअरली स्वतःची स्टाईल इव्हॉल्व झाली ती माझीच होती. तुम्ही आता अनिरुद्ध गुप्तांचा उल्लेख केलात. त्यांच्यावर आपल्या पक्षीवनाचं या पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरण आहे आणि ते किती वेगवेगळ्या क्षेत्रात लागू होतं याबद्दलही आपण पूर्वी बोललेलो आहोत. तर या अनिरुद्ध गुप्ता तुमचे PhDचे गाईड होते. मगाशी पण तुम्ही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांच्याबद्दल सांगितलं की ते कसं लव्ह हेट होतं, खूप त्रासदायक पण होतं आणि खूप प्रेमाचं खूप शिकवणारंही होतं. तर या अनिरुद्ध गुप्तांच्या गाईड म्हणून तुमच्या ज्या काही आठवणी अनुभव होते त्याचा काय स्वरूपाचा परिणाम चांगला किंवा वाईट तुमच्याकडे जे कोणी गाईड म्हणून विद्यार्थी येत होते आणि तुम्ही गाईड म्हणून वावरत होता त्यावेळी अनिरुद्ध गुप्तांच्या सारखं
हे मी केलं आणि हे मी केलं नाही. मला असं वाटतं दोन गोष्टी वाटतात. मी प्रत्येक विद्यार्थी चांगलाच वागलो, अनिरुद्ध गुप्ताही चांगलं बघायचे, मी असं नाही म्हणणार. पण एक असायचं की कधी कधी ते कमी लेखाचे विद्यार्थी, तसं मी कधी केलं नाही, पण तशी वेळही आली नाही. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना काही मध्यम असे स्टुडंट मिळाले, डलही मिळाले. माझ्या सुदैवाने मला सगळे उत्तम विद्यार्थी मिळाले. म्हणजे अगदी लहान असताना अगदी उत्तम विद्यार्थी आणि शेवटचा म्हणजे संकल्प गुर्जर, तर अतिशय हुशार विद्यार्थी माझ्याकडे आले. अनिरुद्ध गुप्तांची सगळ्यात मोठी क्वालिटी पे जसं ज्ञानेश्वरांनी रेड्याकडनं वेद बनवून घेतले, तसे कुठल्याही कमजोर विद्यार्थ्याकडनं उत्तम थिसिस लिहून घ्यायचे, ही त्यांची म्हणजे खासियत. आणि तसं मला करता कधीच आलं नाही. मी हा त्यांचा फार मोठा गुण होता असं मला वाटतं. आणि शेवटी मी ते नेहमी रिजेक्ट करायचं कोणाचं लिखाण, तर तो मनुष्य पूर्णपणे कन्व्हिन्स होऊनच जायचा आणि पुन्हा लिहून आणायचा. ही त्यांची कपॅसिटी होती. मी तसंच करत असते अर्थात, पण माझे विद्यार्थी हुशार होते, ते लगेच पिकअप करून निवडून आणायचे. तुम्ही साधारणतः काही 8-10 वर्ष झाले असतील प्राध्यापक म्हणून काम करत असताना, आणि नंतर तुम्ही अचानक कोलंबियाला 1 वर्षभर जाण्याचा निर्णय घेतला, काय स्कॉलरशिप वगैरे घेऊन. तर हे नवीन काहीतरी साहस करावं, अभ्यास करावा, संशोधन करावं, हा भाग किती होता? आणि तुमच्या हैदराबादमध्ये त्यावेळी जे काही राजकारण सुरू असेल त्याच्यापासून सुटका करून घ्यावी असा भाग किती होता, का दोन्ही होता? सुटका करून घ्यावं ते 75% होतं खरं सांगायचं नाही. आणि 25% अमेरिकेला जायचं होतं. आणि ते सुद्धा चांगल्या लायब्ररीज असतात म्हणून, बाकी काही त्यात ते होतं. मला नेहमी असं वाटायचं, आणि तिथं अमेरिकेला गेल्यावर तर नेहमी लक्षात यायचं की मोठ्या युनिव्हर्सिटीज अमेरिकेतल्या असतात, तिथं तुम्हाला तुमच्याशी कोणाचं काही घेणं नसतं. भारत कुठे आहे त्यांना माहीत नसतो की भारतात कोणी चांगले हुशार माणसं असतं असं तिथल्या प्रोफेसरांना वाटतही नाही फारसं. तर तिथं मी गेलो तेव्हा नसत्या हुशार कॅप मांडण्यात काही अर्थ नाही. पण दुसरी गोष्ट सांगतो की तिथं मलाही फारशी मोठी माणसं दिसली असं मला वाटत नाही, कारण मी त्यांच्यापेक्षा बराच होतो असं स्वतःला नेहमी वाटलं, आणि ते खरं आहे. तर मग अमेरिकेत जाऊ असं काहीतरी झालं असं झालं नाही. पॅरिसमध्ये थोडं झालं, कारण त्या लोकांची डेडिकेशन आणि कायमची ती बुद्धिमत्ता आजही टिकून आहे म्हणून. अमेरिकेत तसे लोक होते, पण तरी तशा लोकांनी सुद्धा मला इम्प्रेस केलं नाही. म्हणजे त्याला नोबेल प्राईज मिळाला तरी मी इम्प्रेस नाही झालो, अशी परिस्थिती होती. पण आता कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही राहिलात, एवढं जगप्रसिद्ध विद्यापीठ, डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख झालाच, त्यांनी कोलंबियामधून शिक्षण घेतलेलंच होतं, आणि तुम्ही 1 वर्ष फुलब्राईट स्कॉलरशिपचा भाग म्हणून राहिलात. तर काय ते 1 वर्षात तुम्ही अभ्यास संशोधन केलं? त्याच्यात मी बहुतांशी काय साम्राज्यवादावर अभ्यास करत होतो, आणि तो सुद्धा दक्षिण आफ्रिकेत अशी रायव्हलरी चालली रशिया आणि अमेरिकेत, तो भाग मी अमेरिकेत केला. माझं पुस्तक साम्राज्यवादावरचं पुष्कळ विस्तृत होतं, त्यात पुष्कळ सिद्धांत होते, पुष्कळ तऱ्हेच्या आणखी गोष्टी होत्या. म्हणजे केवळ साऊथ आफ्रिका नाही तर भारत, अर्जेंटिना, ब्राझील, इराण, अनेक गोष्टींवर, आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या सैद्धांतिक गोष्टी, मार्क्स लेनिनपासून ते अगदी मी सेल्सो फुर्साडो, समीर अमीन, गांधे गुंटरपर्यंत प्रत्येकावर मी लिहिलं, वॉलरस्टाईन. तर तिथं असताना मला ह्या कोणाचाही असा उपयोग इंटरॅक्शनसाठी झाला नाही. ती माणसं आपल्या आपल्या क्षेत्रात कॉम्पिटंट होती, आणि कॉम्पिटंट असल्यावर ती राईजही करत होती, पण ती फार मोठी होती असं कधी मला वाटलं नाही. जगदीश भगवती पात्र मला मोठे वाटले खूप, म्हणजे कपॅसिटीज, आणि असे होते त्यांच्याकडे म्हणजे लोक. पण अमेरिकेचं वातावरण युरोपचं त्यात फरक असतो. मला वाटतं मी एसेन्शियली युरोपन आहे माझ्या बाबतीत. स्वतःचं ते अमेरिकेचे लोक गुड्स ॲडव्हर्टाईज फार पटापटा करतात, युरोपियन लोक हळूहळू करतात, करतच नाहीत कधी कधी. तर मला ते जास्त पहिलं जरा बरं वाटायचं पॅरिसचं वातावरण. मग साहजिक आहे की 1 वर्ष अमेरिकेत राहिल्यावर पुन्हा तुम्हाला अमेरिकेचं फार आकर्षण, जसं पॅरिसबद्दल वाटलं होतं की पुन्हा यावं आपण, PhDचं ते सगळं काम चालू असताना, तसं अमेरिकेबद्दल वाटलं नसेल. परंतु हैदराबाद सोडून तुम्ही 1 वर्ष तिकडे गेला होतात, तर ते 1 वर्ष संपून परत हैदराबादमध्ये येताना तुम्हाला स्वतःमध्येच असे काही बदल झालेत असं काही वाटलं का? आणि हैदराबादमधला तुमचा प्रवेश हा किती आत्मविश्वासाने झाला, की काही वेगळी भावना होती? नाही, स्वतःमध्ये थोडेसे बदल होताच. तुम्ही परदेशात जेव्हा जाता त्या वेगवेगळी माणसं, वेगवेगळे विचार, कसे विचार लोक करतात त्याच्यावर कल्पना येते. पण फार असं काही मी शिकलो अमेरिकेत असं मला नाही वाटत. मी अनेक सेमिनार ऐकले, अनेकांची भाषणही ऐकली, फार शिकल्यासारखं नाही वाटलं. माझ्याकडनं तर त्यांना पुष्कळ शिकायला मिळालं असेल असं मला नक्की वाटलं, कारण मला स्वतःबद्दल वाईट मत नव्हतं एवढं. मग हे ॲरोगन्स इज अ साईन ऑफ फुलिशनेस. मी आत्ता जे म्हणतो ते ॲरोगन्सच्या पोटी म्हणत नाही, आत्मविश्वासामुळे म्हणतो, थोडंफार म्हणतो ते. आणि त्याच्यामुळं बदल तर झाला. बदल सारखं कसं काम करत राहायचं आहे अमेरिकेत मी शिकलो, कसं प्रोफेशनल व्हायचं आहे अमेरिकेत मी शिकलो, कसा वेळ वाया नाही घालवायचा मी अमेरिकेत शिकलो.
तिथं अनेक लोक बाकी मग स्वतःला सेल करायसाठी अनेक गोष्टी करतात, ते मी काही तिथनं शिकून आलो नाही. पण इथं आल्यावर पुरत मी थोडंसं निराश झाल्यासारखं वाटलं, कारण कर्तव्याच्या बाबतीत थोडंसं लोक कमी काम करतात, कामात इंटरेस्टच नसतो लोकांना. पण ती निराशा गेली अशा कारणासाठी की कृष्णमूर्ती म्हणून आमचे व्हाईस चान्सलर आमचे होते, त्यांना अनेकांनी सांगितलं की मी फार हुशार आहे आणि कर्तबगार आहे. तर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की सगळे असं म्हणतात, त्यांनी त्यांची पब्लिकेशन्स वाचलेली आहेत, तर तू इथनं जाऊ नकोस, तुला आम्हाला प्रोफेसर करायचं. तर ती आश्वासन असल्यामुळे मी हैदराबादमध्ये राहायचा निर्णय घेतला आणि ते आपल्या वचनालाही जागले. मी प्रोफेसर लवकर झालो. 39व्या वर्षी मी प्रोफेसर होतो, देशातला सगळ्यात तरुण प्रोफेसर. ग्रेट. मग तुम्ही कोलंबियातून हैदराबादमध्ये आलात आणि परत पुढे 1 ते 1.5 दशकाचा कालावधी असेल तुमच्या कुलगुरू होण्याच्या आधी. तर त्या 10, 12, 15 वर्ष जो कालावधी असेल कोलंबियानंतरचा, त्या काळात असं काय घडलं की किंवा तुम्ही काय केलंत, काय प्रकारचं कर्तृत्व तुमचं लोकांना दिसलं की त्यावेळी अलाहाबादच्या केंद्रीय विद्यापीठासाठी तुमची कुलगुरू म्हणून निवड झाली? तर तो कालावधी काय होता? आणि असं होतं की नेमका काय स्वरूप काम असं सस्टेन बी करत राहिलो माझ्या फील्डमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की माझं 20th सेंचुरी इम्पिरियलिझम, शिफ्टिंग काउंटर्स अँड चेंजिंग कन्सेप्शन हे पुस्तक जगात गाजलं. 97 साली ते आलं, तर आत्तापर्यंत 30हून जास्त रिव्ह्यू झाले. त्यांनी आत्ता 2023 मध्ये 20 मिनटं त्याच्यावर एक ग्रस्त बोलले किती फंडामेंटल ते पुस्तक आहे. त्यांना मी साधनाच्या लोकांनाही माहितीच आहे. शिवाय इराण डेलीने 25 वर्ष ते झाले तर सेलिब्रेट केलं. मला एक पान माझा इंटरव्ह्यू झाला होता. तर ते एक महत्त्वाची कामगिरी. असं कुठल्याही भारतीय विद्वानाचं झालेलं मला माहीत नाही माझ्या फील्डमधल्या. हे एक महत्त्वाचं काम. त्याखेरीज अशी अनेक आर्टिकल्स मला वाटतात. एक कॉन्ट्रडिक्शन्स ऑफ आफ्रिकन डेव्हलपमेंट म्हणून जो लेख होता, त्याला स्तुती करणारे म्हणजे खूप जगातले पुष्कळ मोठे विद्वान होते. तो पब्लिश झाला होता APWमध्ये. तसंच इंडिया नॉन अलाइनमेंट अँड अटेम्प्ट ॲट कन्सेप्च्युअल कन्स्ट्रक्शन हा लेख, किंवा मार्क्सिझम, ग्लोबलायझेशन अँड कॅपिटलिझम असे लेख जगभर गाजत होते माझे. हा एक भाग झाला. आणि नंतर काय म्हणतात तर सगळ्या कमिटीज मी बसत होतो. JNU, जामिया, मुंबई, हैदराबाद, सगळीकडं सिलेक्टेड फॅकल्टी करायसाठी मी जात होतो. NACचा मी ॲक्टिव्ह मेंबर होतो. UGCच्या कमिटीवर होतो. ICSRच्या कमिटीवर होतो. फोर्ड फाउंडेशनमध्ये होतो. युरोपियन युनियनच्या कमिटीजवर होतो. प्लॅनिंग कमिशनर होतो. एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीसाठी ॲडवायझर होतो. अशा अनेक गोष्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड बँकेचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट मी केला या काळात, जो मी गाजला पुष्कळ. स्टेक होल्डर पार्टिसिपेशन रिफॉर्म प्रोसेस, तो गाजला पुष्कळ. आणि माझे परदेशी दौरे, टर्की असो, नेदरलँड असो, रशिया असो, सुदान किंवा इराण, कुठेही चाललं होतं. सगळीकडे जगात मी कुठं कुठं काय काय करत होतो. ते दौरे फक्त अकॅडमिक कारणासाठी होते? अभ्यास, परिषदा, पेपर वाचन, की इतर काही पॉलिसीशी संबंधित? पॉलिसी डिसिजनसाठी झालं. इराणला तर मला गव्हर्नमेंट ऑफ इराणच्या फॉरेन मिनिस्ट्रीने बोलवलं होतं. इंडो रशियन जॉईंट कमिशनचा मी मेंबर होतो कोऑपरेशनचं 6 वर्ष. किंवा टर्कीमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून शिकवायला गेलो. किंवा IDPAD, इंडो युरोपियन प्रोग्राम फॉर डेव्हलपमेंट जो आहे, त्याच्यासाठी मी नेदरलँडमध्ये गेलो आणि तिथं पण मित्र झाले वेगवेगळे. तर युरोप आणि इंडियाची डेव्हलपमेंट कशी होईल त्याच्यावर पॉलिसी रिलेटेड कामही आम्ही सगळ्यांनी केली. ते सारखं चाललं. सुदान आणि इंडिया त्याच्यावर झालं. तर ह्या सगळ्यामुळं माझं नाव होत होतं एक रिसर्चर म्हणून. त्याखेरीज मी डिपार्टमेंटचा हेड होतो. 13 वर्ष मी कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं. तर तेही चांगलं काम सगळं मी करून दाखवलं. जे जे हातात पडलं ते करून दाखवलं. त्याच्यामुळं अलाहाबादला जाण्याची संधी मला मिळाली. परदेशातला असा एखादा महत्त्वाचा दौरा ठरला का की ज्याने तुम्हाला खूप हादरवून सोडलं, किंवा आतून बाहेर धक्के बसले काहीतरी, आणि आपणही काहीतरी शिकलोत आणि आपणही तिथं काहीतरी परिणाम करून गेलोत, असे काही उदाहरणं आहेत? असं कारण मी इतका स्टेडी मनुष्य आहे स्वतःला. मग काय म्हणतात त्याला, कुठंतरी लहानपणापासून सुनील गावस्कर सारखे बॅट्समन माझे आयडियल आहेत. मी स्वतःच तसा आहे मुळात. म्हणजे त्याच्यासारखं खेळत नसेल पण स्टेडी मॅन. ते आय एम नॉट ग्लॅमराइज्ड. म्हणजे कुठलाही मनुष्य चटकन मोठा व्हायला मला आहे असं वाटत नाही. आणि स्वतःबद्दलही माझ्या काही कल्पना नाहीत अशा मोठ्या काही, की मी साधारणच आहे. फक्त काय असतं की आपण प्रयत्न करून आपल्याला काय काय करतो, आणि जे कौशल्य मिळतं ते आपल्या केवळ प्रयत्नामुळे मिळतं, ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मग इच्छा असली की सगळं मिळू शकतं. त्यात तुम्ही तल्लीन व्हायला पाहिजे. कारण माझी यशस्वी माणसाच्याबद्दलची कल्पना अशी आहे की एखाद्या कामात तुम्ही गुंगणं आणि त्यात इतके गुंगा की तुम्ही सगळ्या जगाला विसरून जा, तेव्हाच तुम्ही यशस्वी होता.
जसं मीराला कृष्णाचा ध्यास होता, कबीराला जस्ट चांगलं शांतिमय बघायचं होतं, तसं मला रिसर्चच्या विश्वात काहीतरी करून दाखवायचं होतं, शिक्षण क्षेत्रात तरी करून द्यायचं होतं. त्या ध्यासातच गुंगले असल्यामुळं मी कायम यशस्वी माणसाचंच आयुष्य जगलो. माझ्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं नैराश्य नव्हतं. आता मग तुमच्या या हैदराबादमधल्या दिवसांचा सगळा एकूण प्रवास पाहिला तर असं लक्षात येतं की एका बाजूला तुमचं अकॅडमिक करिअर अतिशय उत्तम होतं, दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रशासक म्हणून आत्ता वेगवेगळ्या कमिट्यावर काम करणं, प्राध्यापक, HOD वगैरे, आणि तिसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय दौरे आणि पॉलिसी याच्याशी निगडीत काहीतरी काम. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून तुमची अलाहाबादच्या विद्यापीठासाठी कुलगुरू म्हणून निवड होणं अगदीच स्वाभाविक होतं. आणि आत्ताच्या काळात जसे कुलगुरूसाठी अर्ज करावे लागतात, त्यावेळी कुलगुरूसाठी पदासाठी काही अर्ज केले जात नव्हते, निवड केली जायची आणि सरळ त्या व्यक्तीला विचारलं जायचं. तर तुम्हाला विचारलं गेलं की अलाहाबादचे कुलगुरू म्हणून तुम्ही जायला तयार आहात का? त्याची शिफारस नेमकी कोणी केली होती, कोणाकडे केली आणि तो निर्णय कसा झाला? मग असं होतं की मला एकच माझ्या आयुष्यातली नोकरी अशी आहे की ज्यासाठी मी अर्ज केला नाही आणि एकालाही म्हटलं नाही की मला व्हायचं आहे व्हाईस चान्सलर. तो म्हणजे व्हाईस चान्सलरशिप. आणि आमचे व्हाईस चान्सलर होते पल्ले रामाराव म्हणून, त्यांच्यावर मी 3 वर्ष काम केलं होतं. त्यांना मी खूप इम्प्रेसिव्ह वाटत असे, एक आणि चांगला मनुष्य, आणि ते स्वतः पद्मविभूषण होते आणि कलामांचे मित्र होते खूप, ते एकाच रूममध्ये बसायचे. तर त्या कलाम अध्यक्षही होते. पण रामारावांनी माझं नाव रेकमेंड केलं आणि ते खऱ्यांच्याकडे रेकमेंड केलं. खरे त्यामुळे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होऊन रिटायर झालेले होते, ते त्या कमिटीचे चेअरमन होते. आणि दुसरे त्यातले होते ते मुशीरुल हसन, इतिहासकार, तर ते माझ्या मित्र होते चांगले. तेव्हा माझं नाव आल्याबरोबर सगळ्यांना बरं वाटलं की हा मनुष्य तयार असेल तर त्याला विचारा आणि घेऊन करून टाका. पण अलाहाबादच्या लोकांना त्यांचे काही कॅन्डिडेट लोकल हवे होते, त्याच्यावर वाद होत होते असं नंतर मला कळलं. कारण लोक मनमोहन सिंगापर्यंत गेली, कारण मनमोहन सिंगांना ते अपॉइंट करायचं होतं. ते लोक म्हटलं की या माणसाला करू नका, फार सज्जन नाही, टिकणार नाही तिथं. पण तरी मनमोहन सिंगने असा निर्णय घेतला की हाच मला योग्य वाटतो, कारण ह्याचं सगळं प्रत्येक वेळा त्यांनी जे काय जबाबदारी दिली ती पूर्ण केली, तर हेही करेल असं मला वाटतं. तर तुम्ही 2005 ते 2010 ही 5 वर्ष अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केलं. त्यावेळी देशामध्ये UPAचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि अर्जुन सिंग त्यावेळी मनुष्यबळ विकास मंत्री, म्हणजे आत्ताच्या हिशोबाने शिक्षण मंत्री होते. तर तुमचा दोघांशी पण संबंध आला. अर्जुन सिंग यांच्याशी तर आलाच, पण काही प्रमाणात मनमोहन सिंग यांच्याशी पण आला असेल, तर त्याबद्दल आपण बोलूच. पण तुम्ही अलाहाबादला कुलगुरू म्हणून गेलात, त्याआधी एक प्राध्यापक होता, प्रशासक होता, खूप मोठा अनुभव होता, आत्मविश्वास होता. तर अलाहाबाद किंवा उत्तर प्रदेश इथलं एकूण शिक्षण व्यवस्था, तिथलं राजकारण, तिथलं कल्चर याचा तुम्हाला किती परिचय होता आणि गेल्यावर काय स्वरूपाची आव्हानं तुम्हाला दिसली का कम्फर्ट झोन होता? नाही, कम्फर्ट झोन अजिबात नव्हतं, चॅलेंजेस होते सगळे. मला धक्के बसले कल्चरली, इतकं ते वाईट होतं. इतके गुंड होते तिथं कॅम्पसमध्ये की त्याची काही सुभारच नाही बोलण्याबद्दल. आणि मी आल्याबरोबर सांगितलं घोषणा करून की सगळ्या गुंडांची मी लढणार आहे, असं नाही की एक राहील, सगळे बाहेर जातील. आणि त्या प्रतिज्ञेवरच मी काम करायला सुरुवात केली आणि प्रत्येकाशी मी शांततामय मार्गाने लढीन, कोणालाही पोलिसचा वापर नाही करून, नाही, बाहेरच काढणार सगळ्यांना. आणि त्याला यश प्रचंड प्राप्त झालं, कारण मी माझं आत्मिक बल कधी कमी करून दिलं. आणि त्या काळात मला मी गांधींच्या पुस्तकाचा, आत्मचरित्राचा पुष्कळ फायदा झाला. त्याच्यावर मी वरचेवर विचार केला आणि शेवटी मी मोठा पीस मार्च काढला होता अलाहाबादमध्ये, ज्यात मी 1000 लोक सामील झाले होते. आणि त्याच्यामुळं मी सगळे गुंड घाबरून गेले होते. इतकं मला ते नेत्याचं आपण सवाई नेता व्हायचं, पण होऊन द्यायचं नाही. आणि त्याच्यामुळे त्याला जवळजवळ गप बसवूनच मी पुढं काम केलं. पहिल्यांदा युनियन इलेक्शन झालं तेव्हा एकाचा खून झाला होता कॅन्डिडेटचा. त्याच्यानंतर मी युनियन इलेक्शनच होऊ दिलं नाही, कारण लिंडोक कमिशनमुळे ते होणं शक्य होतं की ज्यांच्या युनिव्हर्सिटी वाईट आहे 3 वर्ष काही करायचं नाही. तसं मी केलं, शांती मिळाली. त्याच्यावर मी पुष्कळ चांगले प्रोग्राम अंमलात आणले, नवी डिपार्टमेंट्स काढली, बिल्डिंग बांधल्या, लायब्ररी मोठी केली, लॅबोरेटरीज मोठ्या केल्या, बाहेरची माणसं आणली, बाहेरचे मोठे गेस्ट आणले, युनिव्हर्सिटीचं कल्याण झालं. तुमच्या पक्षीवनाच्या पुस्तकामध्ये अलाहाबाद विद्यापीठाशी निगडीत 3 लेख आहेत. एक अर्जुन सिंग यांच्याबरोबरचे तुमचे संबंध कसे राहिले त्या काळात, दुसरं हुल्लडबाज विद्यार्थ्यांना कसं हाताळलं, आणि तिसरं प्राध्यापक जे कोणी होते त्यांच्याबरोबर संघर्ष आणि सहकार्य. त्यामुळे त्या पुस्तकामध्ये ते खूपच विस्ताराने सर्व आलेलं आहे.
मला आता इथे समजून घ्यायचं की त्यावेळी केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं, मनमोहन सिंगसारखे अतिशय सज्जन, मितभाषी, सुसंस्कृत पंतप्रधान होते. मात्र उत्तर प्रदेशात तिथलं राजकारण, एका बाजूला मायावती, दुसऱ्या बाजूला भाजपचे जे कोणी लोक असतील, तिसऱ्या बाजूला मुलायम सिंग आणि अर्थातच केंद्रात काँग्रेसचं सरकार असल्यामुळे जरीही UPमध्ये काँग्रेसचे लोक किंवा पक्ष फार बळकट नसेल तरी तेही शिरजोर काहीतरी असणार. तर हे चारही पक्षांच्याकडून कळत नकळत तुमच्यावर काही ना काही दबाव येत राहिला. सारखे दबाव त्यांच्याकडनं येत गेले, सारखा काहीतरी त्रास होत गेला आणि मी प्रत्येकाला बरोबर हँडल केलं. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की डॉक्टर मनमोहन सिंगचा मला संबंध आला, पण अकॅडमिक तऱ्हेचा संबंध किंवा ग्रँट मागण्यापुरता संबंध आला. खरे त्याच्या मागचे कर्तबगार अर्जुन सिंगच होते. कारण मी अगदी प्रामाणिकपणे आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की मला मुलायम सिंग किंवा मायावती यांच्याशी काही डील करावं असंच वाटायचं नाही. आमची केस सुप्रीम कोर्टातच चाललेली होती मेडिकल कॉलेजच्या संदर्भात आणि हॉस्पिटलच्या संदर्भात. तेव्हा मी अर्जुन सिंगना शरण गेलो, म्हटलं मला ह्यांच्याशी काही करता येणार नाही तुम्ही. तेव्हा ते असे होते की ही वूड टेक यू अंडर हिज विंग्स. मला पंखाखालीच त्यांनी घेतलं आणि म्हणजे मी त्यांच्याशी डील करतो. त्यांनी पत्र त्यांना लिहिली परस्पर. त्याच्यामुळे तो भाग त्यांनी सोपा केला, मुख्यमंत्र्याशी कसं वागायचं. नाही तर मला ह्या दोन मुलायम आणि मायावती या दोघांना हँडल करणं व्यक्तिशः कठीण गेलं असतं. ते अर्जुन सिंगांनी केलं. ओके. आता अर्जुन सिंग आणि मनमोहन सिंग या दोघांच्यामध्ये पण काही खूप चांगलं रिलेशन नव्हतं. अर्जुन सिंग यांच्या बाजूने ते नसेल, तुमचा मात्र दोघांशी पण संबंधित होता. एक पंतप्रधान आणि एक शिक्षण मंत्री. तर दोघांशी तुम्हाला संवाद संपर्क करताना काही वेगळ्या पद्धतीने डील करावं लागत होतं की मनमोहन सिंग यांच्याबरोबर कमीच संपर्क होता? नाही, असं होतं. सगळ्यात मजेची गोष्ट होती की मी व्हाईस चान्सलर व्हावं या विषयावर मनमोहन सिंग आणि अर्जुन सिंग दोघांचं ॲग्रीमेंट होतं. अच्छा. मी त्यांचा कॉमन कॅन्डिडेट. दोघांनाही असंच वाटलं की मीच व्हावं. तेव्हा त्या बाबतीत ते दोघंही चांगले होते. पण त्यापूर्वी तुम्ही त्या दोघांपैकी कोणाला भेटला? कोणालाच भेटलो नव्हतो. त्यांनी फक्त बायोडेटावर मला चांगलं ठरवलं होतं आणि ते तसेच वागले कायम. मी फक्त एक खुबी केली कायम की मुद्दामून म्हणजे मनमोहन सिंगना जाऊन अर्जुन सिंगच्या चाड्याने सांगितल्या आणि मनमोहन सिंगचा उल्लेख कधी अर्जुन सिंगशी बोलताना केला नाही. एकदा नंतर अर्जुन सिंग जेव्हा शिक्षण मंत्री नव्हते तेव्हा मी मनमोहन सिंगने कानपूरला मला आमच्या भेटीत विचारलं होतं की तुमचं काय नेमकं टेन्शन होतं. ते मी असं वरवर सांगितलं, पण मी अर्जुन सिंग त्यात मी स्तुतीच केली. कारण अर्जुन सिंगने मला खूप मोठा सपोर्ट दिला होता एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या विरुद्ध, जे वाईट होतं आमचं एक्झिक्युटिव्ह त्याच्याविरुद्ध. त्यामुळे तसं काही बोललो नाही निगेटिव्ह त्यांच्याबद्दल. मला त्यांच्यावर आजही आदर आहे. आणि मनमोहन सिंगचं असं होतं की आमचा पत्रव्यवहार नेहमीच चालू होता. ते माझे लेख वगैरे वाचायचे. आजही कधी कधी ते पत्र लिहितात, मी पत्र लिहितो. तुम्ही त्या 5 वर्षाच्या कालखंडात खूपच काही काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडल्या. मगाशी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणजे आपल्या मुलाखतीच्या पूर्वार्धात तुम्ही असं म्हणालात की त्याच काळात अगदी जीवघेणा म्हणावा अशा प्रकारचा हार्ट अटॅक येऊन गेला. त्यातून पुन्हा एकदा नव्याने जन्म मिळाला आणि त्यावेळी एक कविता जन्माला आली, हाही तुम्ही उल्लेख केलात. आणि त्याच काळात तुम्हाला एक शांती मोर्चा काढावा लागला. तर याचा अर्थ ही रेंज किती मोठी आहे, तर हे दोन्हीबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. असं होतं की माझ्यावर हल्ले अनेक वेळा झाले, व्यक्तिगत मारण्याचे धमक्या हल्ले असे पुष्कळ झाले. अलाहाबादमध्ये सबंध वाचतात, गुंड घरात घुसले, सगळं झालं. तर तो एक, पण त्याचं मला कधीही टेन्शन आलं. गुंडांना माणूस सहज हँडल करू शकतो. आपले जे दुःखी करणारे सहकारी असतात, आपण प्रोफेसर असताना जे तुमच्या लिखाणाबद्दल वाईट साईड बोलतात, तुमचा असूया तुमच्या, त्यांना हँडल करणं फार अवघड असतं. गुंडाला कुणीही हँडल करू शकतो, असं माझं आपलं मत आहे. तर त्याच्यानं तो त्रास कधी मला वाटला नाही की गुंडाला आपण हँडल करतो आहे. पण तरीसुद्धा अलाहाबादच्या लोकांमध्ये एक स्कीमिंग माइंडसेट आहे आणि स्वार्थीपणा असं अनेकांच्यात आहे. तर तसे लोक हँडल करताना मला त्रास होत असे पुष्कळ मानसिक. कारण ते कधी तुमच्याविरुद्ध ॲजिटेशन उभं करतील, कधी कुठल्या तरी मंत्र्याला जाऊन भेटतील, कधी तुमच्याविरुद्ध वाटेल ते लिहितील प्रेसिडेंटला, प्राईम मिनिस्टरला. त्याची काही हे नव्हती. तर तशी टेन्शन्स पुष्कळ आली. एकदा तर बॉम्ब टाकायचं ठरवलं माझ्या गाडीवर आणि नेमकं माझं मी पंक्च्युअल असायचं फार. जायची वेळेस मी 1 वाजता बरोबर गाडी यायची, मी जेवायला जायचो. तर त्या दिवशी का कोणाला माहिती मी अगदी 5 मिनटं मला असं घरी लवकर जावं असं वाटलं आणि गेलो गाडीतनं, बॉम्ब पुढं मागं उडला माझ्या गेल्यावर. तर असे प्रकारही झाले. त्याच्यानंतर मग सिक्युरिटीचे लोक आले, ते म्हणजे तुमची आम्ही दिनचर्या बघतो, सकाळी तुम्ही ह्या मार्गाने जात असाल तर तोच रोजचा मार्ग नसावा, इकडं जावं एकदा तिकडनं जावं, असं करत करत मी जायचं. आणि टेन्शन अशासाठी होतं की मी युनियनच्या इलेक्शन घ्यायला परवानगी देत नव्हतो. तसंही कुठल्याही राजकारणाला मी तिथे येऊ दिलं नाही. अभिषेक असो
किंवा मुलायम सिंग असो किंवा राहुल गांधी असो, त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांशी माझं वाकडं झालं. पण अशासाठी येऊ दिलं नाही की त्यांच्यावर सगळे गुंड येतात युनिव्हर्सिटीमध्ये, मग पुन्हा दंगा सुरू होतो आणि अभ्यास होत नाही. जर सगळे लोक अभ्यासाच्या मोडमध्ये असतील आणि थोडा कोणी राजकारणी आला तर ठीक आहे, पण हे रोज दंगे करणं, पिस्तुलं घेऊन येणं, खून करणं, हे याला काय अर्थ नाही. एकदा तर एक मनुष्य माझ्यावर इतका चिडून आला, म्हटलं माझ्याकडे पिस्तूल आहे, मारतो तुला. म्हणजे तुझ्याकडे कट्टा पिस्तूल आहे, माझ्याकडे चांगलं माझ्या सुरक्षा गार्डकडे पिस्तूल आहे, ते हातात घेऊन मार, मी उभा आहे तुझ्यापुढं. तर असं करायला लागलं काय काही वेळा. तुम्ही शांती मोर्चा काढला होता, त्याचं काय बॅकग्राऊंड होता? शांती मोर्चामध्ये त्यावेळा असं झालं की एकदम सगळं पेपर एक काहीतरी फुटला म्हणून सगळ्या एंट्रन्स टेस्टच कॅन्सल करा असं माझ्यावर दबावासारखे आणत होते लोक. आणि ते करायसाठी मी नसताना आम्ही एकदा आर्किटेक्ट निवडत होतो, त्याचे इंटरव्ह्यू चालले होते. मी जेवायला गेलो होतो आणि तिथं गुंड सगळे घुसले आणि उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करावा इंटरव्ह्यूचं प्रक्रिया सगळी. आणि मला असं वाईट वाटलं की बाहेरनं गेस्ट आले तर त्याच्याशी आपण वागतोय असे. आणि दुसरं मग कुठलाही पेपर फुटलेला नव्हता तरी आपल्याला त्रास देतात. त्याच्यावर मी परीक्षा कॅन्सल तर केलं नाही, ते एकच कॅन्सल झाली. आणि नंतर म्हटलं की मी सरळ चालत जाणार यांच्याविरुद्ध आणि हे सगळे गुंड लोकांना बाहेर काढा कॅम्पसमध्ये. पहिली कॅम्पस 7-8 महिने त्यांनी त्रास दिला. मग मी अगदी शांतपणे त्याच्याशी लढाई केली. तसाच त्रास मी शिक्षकांनी आमच्या स्वतःच्या प्रमोशनसाठी इन्क्रिमेंटसाठी दिला. तसाच त्रास नॉन टीचिंग एम्प्लॉयांनी वाटेल ते गोष्टी मागण्या मागून त्यांना त्रास दिला. पण प्रत्येकाला मी समर्थपणे हँडल केलं. अर्थात त्याला मानसिक त्रास आपल्याला होतोच, कोर्टात केसेस होतात, पुष्कळ तऱ्हेचे प्रश्न आले, त्यातनं मी मार्ग काढला. न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्याशी मी पाठीमागे बोलत होतो. त्यांचं एक पुस्तक साधना प्रकाशनाने काढलंय. तर त्याच दरम्यानच्या काळात म्हणजे तुम्ही तिथे अलाहाबादमध्ये होता तेव्हा न्यायमूर्ती गोखले हे तिथल्या उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून होते. त्यांनी मला अशी आठवण सांगितली की त्यावेळी उत्तर प्रदेश हा इतका धुमसलेला होता गुंडागर्दीने आणि सगळ्या प्रकारच्या घटनात्मक संस्थांच्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे दबाव होते. तर त्यांनासुद्धा असं काही लोकांनी सांगितलं की तुम्हाला जर बदली हवी असेल अन्यत्र कुठली या सगळ्या भागात इथं राहणं नको असेल तर दुसरीकडे दुसऱ्या न्यायालयामध्ये बदली मिळू शकते. आणि ते म्हणाले होते की ते सगळं वातावरण पाहून मी ती बदली स्वीकारली आणि ते बहुधा चेन्नईच्या उच्च न्यायालयात वगैरे गेले होते. मात्र ते म्हणाले की मला हर्षे यांचं हे कौतुक वाटतं की त्यांना पण हा पर्याय दिलेला होता की तुम्हाला दुसरीकडे बदली हवी आहे का. मात्र त्यांनी तो घेतला नाही. तर ही जी काही एक उर्मी असते इथंच टिकून राहायचं, तंबू ठोकून काम करायचं, ही कशातून आली होती? माझा जन्म आणि टिळकांचा जन्म एकाच दिवशी झाला, 23 जुलै. आणि मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीचं मी ठरवलं असं करायचं तर मी मरीन पण मी सोडणार नाही. इतकी माझ्यामध्ये आत्मिक शक्ती नक्की आहे. आणि ते भरून दाखवलंही मी एकदा. जोपर्यंत युनिव्हर्सिटी उभी राहत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही, एवढं मला वाटायचं. माझा प्राण गेला तरी चालेल, मग मी माझ्या नवरं बायको मुलं त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. हेच करायचं, इतका मी वेडा होतो. आता करीन का सांगता येत नाही, पण ते वेडच असतं. आता मागे वळून बघताना कदाचित त्याही वेळी आपण आत्ताचं सोडून देऊ, कारण आता 2010ला तुम्ही तिथून बाहेर पडला आहेत. आता आपण 2025च्या उंबरठ्यावर आहोत, म्हणजे जवळपास 15 वर्ष झालीत. पण तिथून बाहेर पडताना एका बाजूला आपण आपलं कर्तव्य निभावलं अशा प्रकारची भावना असेल, मात्र आपल्याला ह्या युनिव्हर्सिटीने दिलं पण काहीतरी आणि गमावलं पण काहीतरी. काय भावना होती बाहेर पडताना? मला असं वाटतं की अलाहाबादच्या सगळ्या कामाचा मी विचार करतो तेव्हा सगळ्यात मोठी भावना म्हणजे दिलं सगळ्या अलाहाबाद शहराने आणि युनिव्हर्सिटीने. आणि तेव्हा प्रचंड प्रेम दिलं. नवं संगीताचं एक नवी दिशा. कारण मी 5 वर्ष क्लासिकल म्युझिक शिकलो. इथं पुण्यात सच्चिदानंद फडकरकडे 4 वर्ष व्हायोलिन शिकलो, 4-5 वर्ष. इथं 5 वर्ष मी क्लासिकल शिकत होतो, म्हणजे भजनं अमकं तमकं. नंतर लोकांचा प्रेम प्रचंड मिळालं मला आणि पुष्कळ माझा गौरव झाला, सारखा सन्मान मिळाला. आणि क्लॅशेस झाले, पण माझ्या जाण्यानंतर लोकांना मी किती चांगला होतो याची जाणीव झाली. आणि आजही जेव्हा मी अलाहाबादला जातो तेव्हा माझं खूप स्वागत होतं. लोक अगदी हार घालतात, भेटायला येतात. आणि तीच माझी कमाई आहे आयुष्याची. तिथून बाहेर पडल्यावर कारण असं वाटलं की एखादी टर्म असती तर बरं झालं असतं. पण दुसरंही असतं की माझी बायकोने मला म्हणते की तू मेला असतास तर दुसरी टर्म मिळाली असतं, कारण तुझा आडमोठेपणा. आणि शेवटी मी हार्ट इतकं वीक झालं होतं की कुठेतरी पुन्हा हार्ट अटॅक आला, संपलं असतं सगळं. तेव्हा तुला ईश्वरानेच बाहेर नेलं. माझ्या घरात पुन्हा टर्म घ्यायचा पूर्णपणे विरोध होता, कुठेही व्हायशांतर व्हायचा. नंतर तसे पर्याय होते, पण घरातूनच एवढा विरोध होता.
त्यामुळे पहिल्यांदा प्रोफेसर झालो, मग साऊथ एशियन युनिव्हर्सिटीला परत आलो. पण तुम्ही कुलगुरूपद जेव्हा स्वीकारता आणि एक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, वेगवेगळ्या प्रशासकीय जबाबदाऱ्या, अकॅडमिक सगळी कर्तबगारी यानंतर, तर तेव्हा तुम्ही कुलगुरू हा भारताच्या तरी शिक्षण व्यवस्थेमध्ये त्या अर्थाने सर्वोच्च उत्कर्ष बिंदू असतो. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर सगळं यश अपयश व्यक्तिगत याबद्दल तर होतंच, पण एकूण भारताची शिक्षण व्यवस्था, त्यातही भारतातील उच्च शिक्षण याबद्दल तुमच्या मनात काहीतरी आकाराला आलं असेल, काहीतरी सिंथेसिस झालं असेल, ते काय होतं? एक पण मला कायम जे वाटलं ते कधी कन्सॉलिडेट झालं, आणि ते म्हणजे आपल्या भारतात आपण कॉम्पिटंट लोकांची कदर करत नाही आणि कुठेही गुणवत्तेला कायम मान दिला पाहिजे, त्याशिवाय युनिव्हर्सिटी सुधारणार नाहीत आणि सगळं बाकीचं थोथांड आहे, आपण वाटेल ते म्हणतो ते त्यात. तर हा पहिला मुद्दा. त्यासाठी कितीही लढाया केल्या तरी चालेल, विद्यार्थ्यांना चांगलेच शिक्षक पाहिजेत. म्हणजे हा मानवी अधिकार आहे, आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे, त्यामुळे तिथं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही किंवा करू नये. दुसरं मला असं वाटतं की आपल्याकडं एवढं क्वांटिटी एवढी आहे आणि क्वालिटीचा काही त्याचा संबंध नाही, आणि त्यापेक्षाही जास्त इतक्या लोकांना काहीतरी शिकायचं आहे पण त्यांना प्रवेश मिळायला युनिव्हर्सिटीज नाहीत. त्यामुळे पुढच्या काळात मी ई पाठशाळा चालवली, ज्याच्यात मी 77 विषयात आम्हाला MAचे प्रोग्राम करायचे होते, 16 पेपर्स. ते आम्ही 70-80 हजार लोकांनी केले, आणि त्याच्यामध्ये एक ऑनलाईन कोर्सेस सगळे प्रसिद्ध झाले त्या ई पाठशाळेचे. त्यात मी महत्त्वाचा माणूस होतो. तर त्याच्यामुळे शिक्षणाचा प्रसार व्हायला पाहिजे. त्याच्यात ज्यांना शिकायची इच्छा आहे त्यांना जर मिळालं तर तो डेमोग्राफिक डिव्हिडंड आपला चांगला सार्थक होईल, याची मला पूर्ण जाणीव होती. हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा म्हणजे काहीतरी एम्प्लॉयबिलिटी असली पाहिजे तुमच्या शिक्षणात, हे मला अजूनही वाटतं. म्हणजे असं नाही की मार्केट ओरिएंटेड, पण तुम्ही जे शिकता त्याचा काहीतरी कुठेतरी समाजाला उपयोग असला पाहिजे ना. आणि समाजाला असं वाटलं पाहिजे की हा माणूस मी चांगला पत्रकार होईल, हा चांगला स्टोरी टेलर होऊ शकेल, हा चांगला नाटकात होऊ शकेल, किंवा हा चांगला IT मध्ये जाऊ शकेल, असं काहीतरी तुमच्यात असलं पाहिजे आणि ते समाजाला असं वाटलं पाहिजे. तर ते काय करायचं म्हणजे त्याचा युनिव्हर्सिटी, इंडस्ट्री आणि NGOs यांचे संबंध सारखे कसे ठेवले पाहिजेत यावर मी पुष्कळ विचार केला आणि तसे बांधले स्वसंबंध. तर हा फरक. 2010मध्ये तुम्ही अलाहाबाद विद्यापीठातील कुलगुरूपदाची कालखंड कारकीर्द सगळी संपवलीत. हैदराबादमध्ये तुमचे काही दिवस निवृत्तीचे, अधिकृत निवृत्तीचे राहिले असतील, ते आलात. आणि त्यानंतर काही काळाने तुम्ही 5 वर्षासाठी दिल्लीच्या साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून गेलात. तिथला 5-1 वर्षांचा कालावधी तुलनेने खूप शांत आणि संथ असेल, कारण तुमच्यावर काही अन्य जबाबदाऱ्या, प्रशासकीय जबाबदाऱ्या नव्हत्या. जरी तुम्ही माजी कुलगुरू असलात तरी तिथे एक प्रोफेसर, तुम्हाला दिलेला विषय, अशी एक मर्यादित जबाबदारी असेल. शिवाय साऊथ एशियन युनिव्हर्सिटी ही त्यावेळी नव्यानेच जन्माला आलेली होती. 7 वेगवेगळ्या देशातील तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी होते. तर त्या साऊथ एशियन युनिव्हर्सिटीतल्या 5-1 वर्षाच्या कालखंडाबद्दल आपण पक्षी उन्हाचा या पुस्तकामध्ये काही बोललेलो नाही आहेत. आणि त्याचं कारण तुम्ही असं म्हणाला होतात की कालावधी पुरेसा लोटलेला नाही आहे. अजूनही कालावधी पुरेसा लोटलेला नाही आहे, कारण तुम्ही हे लिहिलं त्याला 1.5-2 वर्ष झाले, पहिला लेख आणि पुस्तक येऊनही 1च वर्ष झालं. परंतु आता 2-1 वर्षाचा कालावधी झाला आहे, आपण लिहायला सुरुवात केली. आता तरी तुम्हाला काही, किमान आपल्या या मुलाखतीमध्ये साऊथ एशियन युनिव्हर्सिटीबद्दल तुमच्या मनातल्या भावना, त्या 5 वर्षाचा कालावधी, असं काही सांगावंसं वाटतंय? कसं ते काही प्रशासनिक जबाबदाऱ्या होत्या. मी लायब्ररी कमिटीचा चेअरमन होतो, पण ते मी आवडीने केलं, कारण लायब्ररी चांगली करणं मला आवडायचं. शिकवण्याचा आनंद तिथं प्रचंड मिळाला, खूपच चांगला होता. आणि सगळ्यात जास्त म्हणजे ज्या ज्या देशामध्ये दक्षिण आशियाच्या आपसात काही तंटे किंवा सिव्हिल वॉरसारखी सिच्युएशन, म्हणजे श्रीलंका किंवा बांगलादेशचा तो क्रायसिस, किंवा नेपाळमधले काही काही वेळ काय, आणि अफगाणिस्तान, तशा देशातली जी मुलं आलेली होती त्यांच्याकडनं मला पुष्कळ शिकायला मिळालं. कारण त्यांच्यामध्ये एक व्हायलन्सबद्दल तिटकारा, किंवा सारखी सामायिक तणावामुळे कसा देश डिसइंटिग्रेट होतो, किंवा तसे ते तणाव कसे नसले पाहिजेत याबद्दल मला पुष्कळ शिकायला मिळालं. आणि ते भारतात कधीच नसावे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणजे कुठल्याही एखाद्या समुदायाला आपण जर हेट करायला सुरुवात केली, किंवा 2 समुदाय एकमेकाला हेट करायला लागले, तर कोणाचीही प्रगती कधी होत नाही. हा माझा तिथला फार मोठा अनुभव मला आहे. कारण तामिळ आणि सिंहाली लोक जसे लढायला लागले एकमेकाशी, आणि त्यातनं मग शेवटी प्रभाकरचा मृत्यू झाला, आणि सगळं मग LTTEचे सगळं लोक वाईपआउटच करून टाकले. तसे प्रकार झाल्यामुळे किती लोकांना त्याचा त्रास झाला, बायकांना, पुरुषांना, मुलांना, ते सगळं मी आपल्या कानाने ऐकलं आहे, पाहिलं आहे ते सगळं दुःख.
आणि त्यामुळे जब एक विभाजन झालं त्याच्यामुळे भारतात केवढे प्रचंड प्रश्न निर्माण झाले. त्या पुन्हा भारतात तशी तऱ्हेची स्थिती येऊ नये ह्या गोष्टीच्याबद्दल मला फार स्ट्रॉंगली साऊथ एशियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये वाटायला. तसंच विद्यार्थी काही अफगाणिस्तानचे विद्यार्थी तो अतिशय उत्तम होते, भारतातले तो होतेच होते. तर तो काळ एक चांगला काळ म्हणून गेला. पण त्या युनिव्हर्सिटीकडनं ज्या अपेक्षा होत्या पुढं जायच्या त्या प्रमाणात त्याची प्रगती मात्र होऊ शकली नाही याची खंत मला आहे. आणि त्याच काळात मी GB पंत सोशल सायन्स इन्स्टिट्यूटचा प्रेसिडेंट होतो, अध्यक्ष होतो. आणि तिथं मात्र प्रगती काही ना काही तऱ्हेने चांगली चाललेली होती. आणि तो 6 वर्षाचा कार्यकाळ अलाहाबादच्या इन्स्टिट्यूटचा चांगला गेला खूप. तुम्ही नाही, तो 6 वर्षाचा कालावधी साऊथ एशियन युनिव्हर्सिटी, नाही 5 वर्षाचा साऊथ एशियन युनिव्हर्सिटी. आणि GB पंत सोशल सायन्स इन्स्टिट्यूटचा प्रेसिडेंट म्हणून 6 वर्ष, 2014 ते 2020. तर 2020ला मी पूर्ण जबाबदाऱ्यातून सगळ्या मुक्त झालो. आता ह्या सगळ्या जबाबदाऱ्यातून तुम्ही मुक्त झालात तर तुमचं अकॅडमिक लेखन हे त्या क्षेत्रातील लोकांना माहीत असेल, तोही एक मर्यादित वर्ग असेल परंतु खूप महत्त्वाचा असेल. परंतु आता तुमची ही मुलाखत ऐकणाऱ्या एकूण जनरल लोकांना तुमचे रिसर्च पेपरविषयी आपण कदाचित सोडून देऊ बाजूला, पण तुमची जी एक 4-5 पुस्तकं आहेत ती पुस्तकं भले ते अकॅडमिक रिसर्च असेल ते काय आहे आणि त्यातलं एखाद्या विशिष्ट पुस्तकाविषयी थोडंसं जास्त तुम्हाला सांगावंसं वाटेल का? असं आहे की प्रत्येकाला पालकाला आपली सगळीच मुलं चांगली वाटतात, पण 2 पुस्तकं पुष्कळच गाजतात. एक 20th सेंचुरी इम्पिरियलिझम, शिफ्टिंग काउंटर्स अँड चेंजिंग कॉन्सेप्शन्स, आणि दुसरं मी आत्ता जे आलं आहे आफ्रिका इन वर्ल्ड अफेअर्स, पॉलिटिक्स ऑफ इम्पिरियलिझम, द कोल्ड वॉर अँड ग्लोबलायझेशन. ती दोन्ही चांगली आहेत. जास्त सांगून मी त्यांना काय म्हणतात तर याच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी वाचावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. कारण तितकी मन लावून लिहिलेली पुस्तकं आहेत आणि दशकानुदशकं ते विचार करून लिहिलं सगळं झालेलं आहे. त्या माझ्याबद्दल जर क्युरिओसिटी असेल किंवा मला कुठेतरी किती पाण्यात मी उभा आहे लोकांना माहीत करायचं असेल तर त्यांनी ते प्रत्यक्ष वाचूनच बघावं असं मला वाटतं. 75पर्यंतच्या वाटचालीत तुम्ही 4-5 महत्त्वाची इंग्रजीमध्ये पुस्तकं जी आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप गाजली, अनेक रिसर्च पेपर लिहिले आणि बाकीची सगळी कारकीर्द आता आपण सगळी बोललो आहेत. आणि तुम्ही पुण्यातून निघालात आणि जगभराची सगळी भ्रमंती करून आता पुन्हा एकदा निवृत्तीनंतर वर्षातून 1-2दा तुमचं पुण्यात येणं चालू आहे. आणि गेल्या 2-2.5 वर्षापासून आपण अनेक वेळा बोलतो आहे, काही वेळा भेटलेलो आहोत. आणि 75च्या उंबरठ्यावर असताना तुम्हाला मराठी लिहिण्यामध्ये जरा मजा वाटायला लागली आणि त्याच्यात रस वाटला, लिहित गेलात. आपण साधना साप्ताहिकतून पहिल्यांदा लेख प्रसिद्ध करत राहिलो. मोठे मोठे लेख होते, 5-5 हजार शब्दांचे लेख, 12-12 पानं. आणि खास तुमच्या या लेखांसाठी मी त्यावेळी मिने विशेषांक जुळून आणले की अन्य 3 किंवा 4च असे दमदार लेख असतील आणि ते तुमच्या लेखाबरोबर प्रसिद्ध करता येतील. ते आपण करत राहिलो. वर्षभरापूर्वी त्याचं पुस्तक आलं 11-12 लेखांचं. तर ह्या पक्षी उन्हाचा यासाठी तुम्ही 5-5 हजार शब्दांचे 10-12 लेख लिहिणं आणि तेही साधारणतः वर्षभराच्याच कालावधीमध्ये लिहिले. तर एवढं सगळं जगभ्रमण केल्यानंतर मराठी लेखनापासून म्हणू आपण बऱ्यापैकी तुमचा संपर्क तुटलेला होता. जे असेल ते अनौपचारिक गप्पामध्ये कुटुंबातल्या लोकांशी बोलणं एवढंच असेल, पण लेखन स्वरूपात नव्हतं. तर ह्या पक्षी उन्हाचा ह्या लेखमालेच्या काळात तुम्हाला कमालीचा आनंद मिळाला असेल आणि खूप शिकायला पण मिळालं असेल नव्याने. आपण काय उशीर केला की काय हे सगळं करायला असंही वाटलं असेल तर काय फेनॉमेना? असंच आहे. मला असं वाटतं की शेवटी इतकं भ्रमण केल्यावर एक इंग्रजीमध्ये छान शब्द नेस्टिंग पिरियड. तर पुन्हा मला माझ्या घरट्यात परत यावं असं वाटलं आणि माझं घरटंमय मराठी विश्व, मराठी भाषा, मराठी परंपरा, मराठी संस्कृती, मराठी सगळं वातावरण, मराठी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, मराठी विचारवंत आंबेडकर, फुले किंवा विठ्ठल रामजी शिंदे, टिळक, कागलकर, गोखले, चिपळूणकर, सगळं असं वातावरण जे आहे त्यात मला पुन्हा परत यावं असं वाटलं. कारण मग हा जो नेस्टिंग पिरियड असतो तिथं आपण कुठे आपल्या घरात येऊन विसावतो, कुठेतरी जिप्सीसवर काहीतरी विसावतो माझ्यातला, आणि तो मी मराठी लिहिता आणि त्याच्या इतकं सुख मला कुठंच नाही मिळालं. मी पुन्हा मराठी लिहायला लागलो, पुन्हा मराठीतनं चांगलं लिहायला लागलो असं स्वतःला वाटायला लागलं. तेव्हा मी बरं वाटलं की आपण आपल्या घरात परत चाललो आहे. लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला, एकामागोमाग पत्र यायची, फोन यायचे. तेव्हा मला असं वाटायचं की काय बरं चाललं आहे उपक्रम चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपली जी स्वतः आपण जी मला कायम प्रेरणा दिली त्याच्यामुळे मला कधी असं नाही वाटलं की थांबावं, लेखन चालूच राहावं. आणि हा अभ्यास प्रवास मला वाटतं असा आहे की आता माझ्या मृत्यूपर्यंत मी करीन.
अशी माझी खात्री आहे. साधनेसाठी पण तो वेगळ्या अर्थाने की साधनेच्या घरट्यातून 60च्या दशकामध्ये जे अनेक तरुण विद्यार्थी लेखक थोडं बहुत साधनेमध्ये लिहिलं आणि बाहेर निघून गेले आणि नंतर साधनेशी संपर्कच राहिला नाही, अशा लोकांच्यापैकी तुम्ही पण आहात. 60च्या दशकामध्ये यदुनाथ थत्ते साधनाचे संपादक होते. त्या काळात तुमच्या काही कविता साधनामध्ये लेख आला होता. कविता आणि लेख अशा प्रसिद्ध झाल्या होत्या. म्हणजे त्यालाही 51 वर्षाचा कालावधी उलटला. त्यामुळे 50 वर्षानंतर पुन्हा एकदा साधनेमध्ये तुमचं लेखन प्रसिद्ध होणं हा एका संस्थेच्या दृष्टीने, मीडिया हाऊसच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा भाग आहे. आपलं हे पुस्तक येऊन गेलं, 1 वर्ष झालं आहे, दुसरी आवृत्ती लवकरच त्याची येईल. मात्र आपण काही थांबलेलो नाही आहेत. दरम्यानच्या जवळपास 10-11 महिन्यामध्ये तुमचे 5-6 लेख आले येऊन गेलेले आहेत आणि आणखी 5-6 लेख येतील. आणि आपण अशी कल्पना करू की कदाचित पुढच्या डिसेंबरमध्ये किंवा त्यापूर्वीच त्याचंही पुस्तक येईल. तेव्हाही आपण एक वेगळी मुलाखत निश्चित करू. पण हे आत्ता 5-6 जे लेख लिहिलेत, तर त्याचं काय वेगळे पण तुम्हाला आत्ता वाटतंय 6 लिहून झाल्यावर, आणि तुम्हाला काय खुणावत आहेत पुढचे काही लेख? असं आहे की हा सगळा काळ होता आहे 5-6 लेखांचा. त्यात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात असे काही काही घटना घडल्या की माझा आणि माझा भाऊ डॉक्टर रवींद्र हर्षे आम्ही खूप एकमेकाशी क्लोज होतो. ते आमचं पुष्कळ एकमेकाशी संवाद असायचा. आणि त्याच्या जाण्यामुळे एप्रिलमध्ये असा तो संवाद तुटल्यासारखा झाला. तर या लेखात सगळं माझं त्याच्याशी जे बोलायचं राहिलं होतं तोच प्रत्येक असा लेख म्हणून येतो आहे. या नव्या पुस्तकाचं खूप मोठं वैशिष्ट्य. मी आठवण कोणाची तर फक्त त्याचीच, असंच त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य मला वाटतं. दुसरं मला ज्या माणसांच्याबद्दल आकर्षण वाटलं, कौतुक वाटलं, ज्यांच्याकडनं मी पुष्कळ शिकलो, असे कवी किंवा स्वतःचं स्वकाव्य आणि मोठाली माणसं अशी नेहरू, गांधी, मँडेला यांच्यावरही यावेळा लेखात काय काय लिहिलं गेलेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की हा काय एका आत्मिक समाधानासाठी आध्यात्मिक रस्त्याने चालण्याचा हा एक आनंद आहे, ज्याच्यात शेवटी जीवन मरणाच्या सीमा किंवा कुठंतरी आपण आत्म्यांचं विलीन होतो, आता परमात्म्यातच सगळे विलीन होतो, याचा एक अतिशय वेगळा अनुभव हे लिहिताना मला येतो आहे. तेव्हा हे लिखाण होणारच माझ्याकडनं. आता आपण पुढच्या वर्षभरात जेव्हा केव्हा हे पुस्तक येईल त्याची अर्पणपत्रिका कदाचित रवींद्र हर्षे या तुमच्या बंधूंना अशीच त्यात येईल असं मला आत्ता तुमच्या बोलण्यातून दिसतंय. आता मी समारोपाचा प्रश्न विचारतो की तुमच्या आयुष्यातला, खरं तर लौकिक आयुष्यातला लोकांच्या दृष्टीने सर्वोच्च उत्कर्ष बिंदू म्हणजे तुम्ही कोणत्या पदावर गेलात, सार्वजनिक पदावर, हा एक निकष असतो. आणि किती महत्त्वपूर्ण योगदान तुम्ही समाजासाठी दिलंत, तर ते पाहता अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू हा तुमचा सर्वोच्च उत्कर्ष बिंदू होता. मात्र त्याच काळात तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्वाधिक कसोटीचे प्रसंग, सर्वाधिक त्रासदायक कालखंड असा सगळा वाट्याला आला. आणि मगाशीच्या एका प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही असं म्हणालात की त्या काळात मला अलाहाबादने काय दिलं, तर संगीत. ते 4-5 वर्षाच्या काळात तर ते संगीतने तुम्हाला एक वेगळा आनंद दिला असेल, वेगळा रिलीफ दिला असेल, वेगळा आत्मविश्वास पण दिला असेल. तर ते संगीताची आवड तुमची आधीची असणारच, ती कशी जोपासली गेली हे थोडक्यात सांगा. आणि आत्ता समारोप करताना कोणतंही तुमच्या आवडीचं संगीतातले काही ओळी किंवा 2-3 मिनिटं ते आम्हाला ऐकवा. संगीताची आवड बालपणापासून होती, पुण्यापासून होती. सवाई गंधर्वांचे नातू श्रीकांत देशपांडे माझे खास मित्र. तेव्हा सगळे जे मोठाले गाणारे होते, कुमार गंधर्व असो, जसराज असो, पंडित भीमसेन जोशी, सगळ्यांना पर्सनली भेटण्याचा योग मला आला आणि संगीताचा वेळ मला कायम होता. अलाहाबादच्या संदर्भात सांगायचं तर मला असं वाटतं की इतका स्ट्रेस माझ्यावर होता की कुठंतरी गाऊन तो जात असे, त्या आवाज असा लागला की त्या हळूहळू तो सगळा स्ट्रेस, सगळा ताण कमी व्हायचा, म्हणून मी गायचा. आणि माझे गुरु विद्याधर मिश्राचे, राजानंद साजन मिश्रांचे धाकटे भाऊ, तर ते मला दर बुधवारी आणि शनिवारी शिकवायला यायचे. आणि त्याच्यामुळे ती रियाज म्हणतात तो असा रेग्युलर व्हायचा. आणि त्याच्यामुळं मला एक अगदी स्वर्गीय आनंद मिळत असे किंवा स्वर्गीय शांती मनाला मिळत असे. आणि त्याच्यामुळे एवढं अवघड काम मी करू शकलो, कारण 1947 नंतर 5 वर्ष पूर्ण करणारा अलाहाबादचा कोणी व्हाईस चान्सलर नव्हता, मी एकटाच आहे आजपर्यंत. तर तुमच्या लक्षात येईल की किती अवघड जागा आहे ती. आणि मी ते एका ट्रान्झिशनच्या काळात ती युनिव्हर्सिटी मॅनेज केली. तेव्हा ही अशी गोष्ट आहे. तुम्हाला एक म्हणायचं असेल थोडंसं म्हणून दाखवतो, मला जे आवडतं भजन ते म्हणून दाखवतो, कारण ते अलाहाबादच्या संदर्भात आहे म्हणून. आणि ते ऐकू आणि आपण मुलाखतीचा
समारोप करू, कारण त्यानंतर मग मी काही बोलणार नाही. संगम तिथं अलाहाबादला गंगा आणि यमुना नद्यांचा झाला आहे आणि तो संगम इतरांना वेगळा वाटतो. मला त्या दोन वेगळ्या वेगळ्या नद्या वाटल्या आणि तसाच मी ते गाणं स्वतः मी कंपोज केलं आमच्या गुरुजींच्या मदतीने. तर ते तुम्हाला गाऊन दाखवतो बघ. चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर. गंगा जमुना निर्मल पानी, गंगा जमुना, गंगा जमुना, गंगा जमुना निर्मल पानी, निर्मल पानी, निर्मल पानी, शीतल होत शरीर, चलो मन शीतल होत शरीर, चलो मन गंगा जमुना तीर, चलो मन गंगा जमुना तीर. बंसी बजावत गावत कान्हा, बंसी बजावत गावत कान्हा, गावत कान्हा, गावत कान्हा, संग लिए बलवीर, चलो मन संग लिए बलवीर, चलो मन गंगा जमुना तीर. मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, कुंडल झलकत हीर, चलो मन कुंडल झलकत हीर, चलो मन गंगा जमुना तीर. मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु, मीरा के प्रभु, मीरा के प्रभु गिरिधर नागर, गिरिधर नागर, गिरिधर नागर, चरण कमल पर शीस, चलो मन चरण कमल पर शीस, चलो मन गंगा जमुना, गंगा जमुना, गंगा जमुना तीर.